कोल्हापूर शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ किंवा मुख्य रस्त्याजवळ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पुतळ्याची उभारणी होण्यासाठी जागा निश्चित करण्यासाठी आज कोल्हापूर महापालिकेत आढावा बैठक पार पडली। सर्वांनी सोमवारी जागेची प्रत्यक्ष पाहणी करून याबाबतचा निर्णय घेण्याचं यावेळी सर्वानुमते ठरलंय। महाराष्ट्राचे लाडके माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचा कोल्हापूर शहरात भव्य पुतळा उभारण्याबाबत महापालिकेच्या पहिल्याच महासभेत ठराव मंजूर करण्यात आला होता। त्या ठरावाच्या अनुषंगाने शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ अथवा इतर मुख्य रस्त्याजवळ हा पुतळा उभारण्यासाठी योग्य जागेची निवड करण्याबाबत कोल्हापूर महापालिकेत आज आढावा बैठक घेण्यात आली। महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात ही बैठक पार पडली। महापौर रूपाराणी निकम यांनी प्रशासनानं हा पुतळा उभारणीसाठी 4 पर्यायी जागा सुचवाव्यात, तसंच त्या जागांची सोमवारी सकाळी सर्वांनी प्रत्यक्ष पाहणी करून अंतिम निर्णय घेऊया असे निर्देश दिले। महासभेत मंजूर होणाऱ्या ठरावांबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः पाठपुरावा करून सदस्यांना माहिती द्यावी असंही त्यांनी स्पष्ट केलं। अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी माहिती देताना सांगितलं की शिरोली जकात नाक्याजवळील मुख्य रस्त्यालगतची जागा पुतळ्यासाठी सुचवण्यात आली होती, मात्र या ठिकाणी प्रस्तावित बास्केट ब्रिजचा उतार येणार असल्यानं ती जागा संपादित होण्याची शक्यता आहे। याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालकांना बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलंय। विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी शिरोली जकात नाक्याशेजारील जागा खासगी असून ती बास्केट ब्रिजसाठी संपादित होणार असल्यानं पर्यायी जागेचा विचार करावा असं सांगितलं। शेंडा पार्क परिसरात शासनाकडून 1 ते 2 एकर जागा उपलब्ध होऊ शकते काय याची पडताळणी करावी अशी सूचना त्यांनी केली। गटनेते आदिल फरास यांनी अजितदादा पवार यांच्या स्मारकासाठी किमान 1 एकर जागा राखीव ठेवावी, त्या ठिकाणी म्युझियम, उद्यान तसंच अजितदादा पवार यांच्या कार्याची माहिती प्रदर्शित करता येईल असं सुचवलं। यासाठी स्वतंत्र वास्तुविशारद नेमावा, तसंच या कामासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करून पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची समिती स्थापन करावी अशी मागणी त्यांनी केली। गटनेते मुरलीधर जाधव यांनी अजितदादा पवार यांचं कार्य भव्य असून त्यांच्या कार्याला साजेसं असं भव्य स्मारक उभारण्यात यावं असं नमूद केलंय। त्या ठिकाणी माहितीपर म्युझियम आणि गार्डन असावं अशी सूचना त्यांनी केली। राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक संजय कदम यांनी बास्केट ब्रिजचा उतार शिरोली नाका परिसरात येणार असून पुढे अंतर्गत उड्डाणपूल प्रस्तावित आहे, त्यामुळे संबंधित जागेवर प्रत्यक्ष डिमार्केशन करून दाखवता येईल असं सांगितलंय। यावेळी गटनेते इंद्रजित बोंद्रे, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर रचनाकार NS पाटील, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, शाखा अभियंता अरुण गवळी, सुरेश पाटील आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पचे गोविंद बैरवा उपस्थित होते।